जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे हवे वाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 31 जानेवारी। मित्रांनो, मंगळवारी 27 जानेवारी रोजी माघ शुद्ध नवमी तिथी होती। ही तिथी म्हणजे दासबोध जयंतीची तिथी। दासबोध जयंती उत्सव शिवतरघळीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो। आठवड्याभराचा हा कार्यक्रम असतो आणि सकाळी काकड आरतीपासनं भजन, पूजन, अभिषेक, दासबोधाचे पारायण, प्रवचन, कीर्तन अशा प्रकारचे दिवसभराचा कार्यक्रम असतो। आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला, माघ शुद्ध नवमीला पूजन वगैरे झाल्यावर ग्रंथाची मिरवणूक निघते। ही मिरवणूक घळीच्या आजूबाजूला जे गाव आहेत, छोटे छोटे गाव, त्या गावातून इथे त्या गावामध्ये सगळ्या ग्रामस्थ लोकांना ग्रंथांचं दर्शन होते आणि त्यांना प्रसाद पण मिळतो। अशा प्रकारे हा मोठा सोहळा दरवर्षी शिवतरघळीमध्ये साजरा होतो। दासबोध जयंती ही फक्त शिवतरघळीतच साजरी होते, पण काही वर्षापूर्वी आपण जबलपूरलाही दासबोध जयंती सुरुवात केली होती आणि इथे पण आपण हा उत्सव साजरा करत होतो, केला आहे। असो, मागच्या वर्षी म्हणजे 2025च्या दासबोध जयंतीला विशेष योग असा होता की जबलपूर येथील समर्थ भक्तांनी हस्तलिखित दासबोध जे तयार केले होते, ते हस्तलिखित दासबोध सर्वजण घेऊन शिवतरघळीला दासबोध जयंतीच्या दिवशी गेले होते आणि तिथे हा पूजन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाला। आमचे मित्र समर्थ भक्त श्री विश्वास पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य स्वरूपात कार्यक्रम संपन्न झाला। घळीतील सुंदर सेवा मठ समिती आणि सखोल दासबोध अभ्यासचे प्रबंधक डॉक्टर विजय लाड यांच्या देखरेखीत हा भव्य सोहळा साजरा झाला। म्हणजे 25चा दासबोध जयंती उत्सव जबलपूरचा मोठा समुदाय या उत्सवाचा साक्षी होता। असो, आता शिवतरघळ म्हणजे ही समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी। वर्ष 1654 ते 1676 या काळात समर्थ घळीत राहत होते। 1654च्या मार्गशीर्षापासून समर्थ ग्रंथलेखनाच्या निमित्ताने शिवतरघळीत आले आणि त्यांच्यासोबत कल्याण स्वामी, दिनकर स्वामी, दिवाकर स्वामी, उद्धव स्वामी, अक्का स्वामी, वेणा स्वामी अशी अनेक मंडळी होती। मित्रांनो, आज शिवतरघळ जसं आपण पाहतो त्यावेळी तशी नव्हती। आजूबाजूला घनदाट जंगल होतं, पक्के रस्ते नव्हते, माणसांची वर्दळ नव्हती, आणखीन वातावरण अगदी शुद्ध आणि पवित्र होतं। जायला रस्ता नव्हता कुठेही, जंगलातून जावं लागलं, शेतातून जावं लागलं आणि वरती शिवतरघळीत जाण्याकरता अशा दगडी पायऱ्या होत्या आणि वरती गेल्यावर 2 खोल्या होत्या, एक कार्यालयाची खोली आणि दुसरी व्यवस्थापकाची खोली। मागच्या बाजूला स्वयंपाकघर आणि या स्वयंपाक माहिती लाकडाच्या जळणावर स्वयंपाक केला जात होता। पुढे घळीला जाणारी वाट जी होती ती मातीची होती आणि अगदी अरुंद होती आणि डाव्या बाजूला डोंगर
उजव्या बाजूला वरून पडणारा खोलवर धबधबा, धबधबा खाली आदळल्यामुळे पाण्याचे तुषार मंदिरापर्यंत यायचे. घडीत शिरताना नतमस्तक होऊन जावं लागे, नाहीतर डोक्यावर समर्थांचा प्रसाद मिळायचा. घडीत आतमध्ये 50-60 माणसे बसू शकतात अशी अशी जागा आहे. आधी घडीत लाकडी मंदिर होतं, पण नंतर काचेचे मंदिर तयार केले गेले. जे आज आपण पाहतो ते काचेचे मंदिर आहे. आणि हे याच्याकरता आवश्यक होतं, कारण तिथे जनावरे खूप यायचे, की जनावरे केव्हा कसे येतील काही सांगता येत नव्हते. म्हणून ते मंदिर काचेचं बनवणं फार आवश्यक होतं. घाईच्या डाव्या बाजूस वरती चंद्रराव मोरेचा वाडा होता. असे हे निसर्गाने सौंदर्याने नटलेली आणि समर्थांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली घळ हे एक पवित्र तीर्थस्थळ आहे. आज आपण घाईचं जे स्वरूप पाहतो त्याचे मुख्य श्रेय महाडचे निवृत्त शिक्षक श्री मुरलीधर दत्तात्रय गांगल उर्फ मामा गांगल यांना जातो. 1980मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं सर्व आयुष्य, उरलेलं जे आयुष्य होतं ते पूर्ण त्यांनी घळीमध्ये शिवत्र घळीत समर्पित केलं. तिथे सर्व खूप केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालवयापासून स्वयंसेवक होते आणि त्यांच्यावरती संघाचे संस्कार पण झाले होते. त्यांनी सारे जीवन जे आपलं दासबोधासाठी आणि घळीसाठी समर्पित केलं. दासबोध वाचला जावा, दासबोध घरी पोहोचवावा आणि आचरला जावा असा त्यांचा कटाक्ष होता व असे साधकपण त्यांनी तयार केले. त्यांच्याच प्रयत्नामुळे येथे समर्थ विद्यापीठची स्थापना झाली. संस्कार शिबिर सुरू झाले. बालशिबिर व लोकांसाठी वेगळे शिबिर असे शिबिर येथे सुरू झाले. दासबोध अभ्यास पण सुरू झाला आणि पुण्यातील समर्थ भक्त श्री द्वावा केळकर यांनी पत्राद्वारे दासबोध अभ्यास सुरू केला आणि दासबोधचा अभ्यास व चिंतन पूर्ण देशभर होऊ लागले. भारतीय संस्कृती दर्शनचा अभ्यास पण सुरू झाला, याची परीक्षा पण सुरू झाली आणि विशेष म्हणजे मामा गांगलचा आगमन जबलपूरला सुद्धा याच कार्यक्रमासाठी एकदा झालेलं होतं. अशा प्रकारे मामा गांगलने शिवतरगडमध्ये खूप सेवा केलेली आहे, कष्ट झेललेले आहे. वर्ष 1654च्या सुमारास समर्थ रामदास घळीत राहावयास आले. त्यांच्यासोबत शिष्य दिनकर स्वामी, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, अक्का स्वामी, वेणा स्वामी असे शिष्य होते. समर्थांना गुप्त व एकांत अशी जागा पाहिजे होती. एक तर त्यांचा आध्यात्मिक साधनेसाठी व दुसरं म्हणजे राजनीतीच्या हालचालीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना अशी जागा पाहिजे होती. म्हणून ते शिवथरगडला आले. शिवाजी महाराजांना गुप्तरूपे मार्गदर्शन करणे आणि घळीच्या वरती चंद्रराव मोरेचा वाडा होता, त्याच्या हालचालीकडे पण लक्ष देणे आवश्यक होते. त्यावेळी घळीत राहणे म्हणजे घनदाट जंगलात राहणे होते. येथे सतत जंगली जनावरे, वाघ, सिंह, अस्वल, अजगर सतत फिरायचे. पिण्याचे पाणीसुद्धा फार लांबून आणावे लागे. पाऊस व थंडी जोरात असायची. अशा भीषण स्थितीत समर्थ आपल्या शिष्यासोबत येथे राहू लागले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला समर्थांनी कल्याण स्वामीच्या हस्ते घळीत गणपतीची स्थापना केली व दासबोध लेखनाला सुरुवात केली. समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जे येथ, श्रवण केल्याचे प्राप्त काय आहे. असं ग्रात दासबोध लिखाण सुरू झालं. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद, येत बोलिला विशद, भक्ती मार्ग. वर्ष 1660मध्ये
माघ शुद्ध नवमीला ग्रंथ पूर्ण झाला. 200 समास, 20 दशक आणि 7710 ओव्या असा हा ग्रंथराज दासबोध पूर्ण झाला. लेखन पूर्ण झाल्यावर समर्थ काही काळासाठी बाहेर एकांतात राहण्याकरता निघून गेले आणि त्या दरम्यान कल्याण स्वामींनी दासबोधाच्या आरतीची रचना केली. समर्थ जेव्हा परत आले तेव्हा कल्याण स्वामींनी समर्थांना वाचाव्यास ती आरती दिली. समर्थांनी ती वाचली, त्यांना खूप आवडली. कल्याणाचे कौतुक केले, कल्याणाला आशीर्वाद दिले. म्हणाले, कल्याणा, तुझे सर्वत्र विजय अच्छेत. कल्याण स्वामी एकदम घाईवरून गेले, समर्थांच्या पायावर पडले. म्हणाले, महाराज, आपले मन सागरासारखे उदार आहे. समर्थ म्हणाले, कल्याणा, दासबोधाचा लेखक म्हणून तुझे नाव या संप्रदायात लोक घेतील व ही आरती प्रत्येक सांप्रदायिक तन्मयतेने गातील. कल्याणाचे डोळे पाणावले व त्याचे जीवन धन्य झाले. दासबोधात एकंदर 20 दशक आणि 200 समास असून एकूण ओव्या 7751. समर्थांचा हा दासबोध सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व लोकांना कृतकृत्य करणारा, दिव्य जीवनाचा आदर्श दाखवणारे शाश्वत दीपिका आहे. दासबोधात अमुक विषय नाही, अनेक विषय आहेत, असा असे कोणताही विषय नाही. अनेक विषय आहेत. सद्धर्म, सत्कर्म, सदाचार, सदुपासना असे परमार्थाला उपयोगी पडणारे सर्व विषय आहेत. त्याचप्रमाणे प्रापंचिकासाठी कुविद्या लक्षण, अविद्या लक्षण, पढत मूर्खाचे लक्षण, मूर्ख लक्षण, करंट लक्षण यांचे सविस्तर वर्णन समर्थांनी दासबोधात केलेले आहे. समर्थांचे म्हणणे असे की त्याग कशाचा करावा हे तरी कळले पाहिजे. हे समजल्याशिवाय त्याग होत नाही. समजून त्याग करणे यासाठी कुलक्षणाचे ज्ञान आवश्यक आहे. जो मनुष्य प्रपंच साधून अर्थात प्रपंचातील कटकटी सांभाळून आत्मदर्शन करून घेणारा पुरुष सर्वसामान्य जनतेचा उपयोगी पडतो, फार महत्त्वाचा आहे. प्रपंचात राहून परमार्थ करणाऱ्या माणसाच्या सहवासाने अनेक सामान्य माणसाचे जीवन वरच्या पातळीवर जाते. म्हणून प्रारब्धाने प्राप्त झालेल्या प्रपंचाच्या मर्यादा न सोडता परमार्थाची साधना करावी असे दासबोध ग्रंथात समर्थांनी सांगितले आहे. दासबोध ग्रंथाचे आज अनेक भाषेत रूपांतर झाले आहेत. जीवनात पदोपदी उपयोगी पडणारा हा ग्रंथ आहे. समर्थांनी आपल्या अखेरच्या संदेशात म्हटले आहे, माझी काया आणि वाडी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. अशा प्रकारे दासबोध जयंतीच्या निमित्ताने आज आपण ग्रंथ दासबोधाच्या लेखन संबंधात व दासबोध जन्मभूमी शिवतरघळ याविषयी थोडं चिंतन केलं, माहिती घेतली. आपणास आवडल्यास कमेंट्स करा अवश्य आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा, विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.